मुंबईतल्या 36 जागांवर कोणाचं वर्चस्व असेल असा प्रश्न चर्चेला आलाय। याला कारण आहे राज ठाकरे यांनी आजच घेतलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट। आपण 200 ते 225 जागांवर निवडणूक लढवणार असं राज ठाकरेंनी जाहीर केलंय। काही ठिकाणी त्यांनी उमेदवार सुद्धा जाहीर केलेत। अर्थात मुंबईत सुद्धा ते निवडणूक लढवणार आहेत। मग ते मतांचं विभाजन करणार की निवडून आल्यानंतर महायुती किंवा महाविकास आघाडीला मदत करणार असा प्रश्न निर्माण होतो। शिवाय काँग्रेस आणि उद्धव सेनेत मुंबईतल्या 6 जागांवर रस्सीखेच सुरू आहे। महायुतीचं मुंबईतलं जागा वाटप तसं फारसं वादात नाही। भाजप आणि शिंदे सेना यांच्यात जवळपास एकमत झालंय। मग मुंबईवर कोणाचं राज्य असणार असा प्रश्न येतोच। पण मुंबईच का, राज्यातल्या इतर भागांसाठी हा प्रश्न का विचारला जात नाही, त्याचं उत्तर मिळवायचा प्रयत्न आज आपण व्हिडिओमधून करूया। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला यातून आम्ही आतली माहिती देणार आहोत। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आणि हो, तुम्ही आमच्या व्हिडिओवर चांगले वाईट कमेंट सुद्धा करत असतात, आमच्या चुका सुद्धा दाखवून देतात। यासाठी आम्ही तुमचे ऋणी आहोत। असंच मार्गदर्शन करत राहा, म्हणजे तुमच्या समोर चांगले विषय मांडणं आम्हाला शक्य होईल। तुमच्या काही स्टोरी आयडियाज असतील आणि तुम्हाला एखाद्या स्टोरीवर नवीन अँगल द्यायचा असेल तर तो सुद्धा आम्हाला ईमेलद्वारे सांगू शकता। तो ईमेल आयडी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि चॅनलच्या बायो मध्ये सुद्धा आहे। चॅनलच्या लोगो शेजारी जो मोरचा ऑप्शन आहे त्याला क्लिक करा, तुम्हाला हा ईमेल आयडी मिळू शकतो। कृपया त्यावर आपले आयडियाज व्यक्त करा। कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, मी प्राची आणि कॅमेरा मागे आहे मनोज। मुंबई कुणाची असा प्रश्न आता सगळ्यांना पडायला सुरुवात झालेली आहे। मुंबईच का, तर मुंबईत आहे देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका। विधानसभा निवडणूकच महापालिका निवडणुकीचा पाया रचणार आहे। मागच्या वेळेस 2017 मध्ये महापालिका निवडणूक झाली होती। त्यावेळी भाजपा शिवसेना युतीत होती, म्हणून भाजपाने महापौर पदावर दावा केला नव्हता। पण शिवसेनेचं मुंबईतलं वर्चस्व मात्र संपुष्टात आणलं होतं। उद्धव ठाकरेंचा जीव याच महानगरपालिका रूपी पिंजऱ्यातल्या सत्तेच्या पोपटात आहे। राज्यात सत्ता आली नाही तरी चालेल, मुंबई हातची गेली नाही पाहिजे असं काहीसं ठाकरे गटाचं गणित आहे। आणि आता तर गणितं फार बदललेली आहेत। मुंबई महानगरपालिका पाहिजे असेल तर मुंबईतल्या आमदारांची संख्या वाढवावी लागेल, हे साधं गणित आहे। त्यासाठीच ठाकरे गट मुंबईसाठी आग्रही आहे। पण काँग्रेसला सुद्धा हे गणित माहिती असल्यामुळे ते जागा वाटपात ठाकरेंना फ्री हँड देण्याच्या मनस्थितीत नाहीत असंच दिसतंय। म्हणूनच काँग्रेसही मुंबईतल्या 6 जागांवर आपला दावा सोडायला तयार नाहीये। तिकडे मुंबईत भाजपाची ताकद निश्चित वाढली असून एकनाथ शिंदेंच्या उठावामुळे ठाकरे यांची शिवसेना पूर्वीपेक्षा कमजोर झालेली आहे। पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेच्या 36 जागांपैकी 21 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य होतं, तर महायुतीला फक्त 15 ठिकाणी आघाडी मिळवता आली। लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलाय। म्हणूनच आगामी महानगरपालिका निवडणुकीची पायाभरणी करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना आतापासूनच तयारी करतायत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुंबईत फारसं अस्तित्व नाहीये, त्यामुळे त्यांची मुंबईसाठीची वेगळी अशी गणितं नाहीयेत। त्यांचं गणित निकालानंतर येणाऱ्या आकड्यांवर अवलंबून असणार आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युती असताना मुंबईत भाजपाने 16 तर शिवसेनेने 14 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 4 आणि समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा मिळाली होती। आता नव्या राजकीय समीकरणांमुळे आणि लोकसभा निवडणुकीनंतर वातावरण बदललंय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलीये। मुंबईत शिवसेनेबरोबरच भाजपा आणि काँग्रेस या 2 राष्ट्रीय पक्षांची ताकद आहे। लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला 1 गट्टा मतदान केल्याने ठाकरे गटाला त्याचा लाभ झाला। पण शिंदेची शिवसेना आणि भाजपाने या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंना घेरण्यासाठी विशेष स्ट्रॅटेजी आखली आहे। भाजपा शिवसेनेची विशेष रणनीती। मुंबईत गेल्या 5 वर्षात मेट्रो, अटल सेतू किंवा अन्य पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण झालं। मुंबईतील विकास कामं, पायाभूत सुविधा प्रकल्प, हिंदुत्व, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी यावर भाजपाने प्रामुख्याने भिस्त केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असली तरी हे महत्त्वाचे सत्ता केंद्र अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात आहे। मराठीच्या मुद्द्यावर त्यांना सहानुभूती सुद्धा लाभली। मात्र शहरातील मराठी टक्का कमी झाला असून उत्तर भारतीय, गुजराती,
मारवाडी, दक्षिण भारतीय आणि मुस्लिम मतदारांची संख्या वाढलेली आहे. आता मराठी टक्का कमी व्हायला ठाकरेंची शिवसेना जबाबदार आहे, हे या निवडणुकीत प्रामुख्याने सांगितलं जाईल. मुंबईतला मराठी माणूस पार अंबरनाथ, बदलापूर, डोंबिवली पर्यंत परागंदा व्हायला ठाकरे जबाबदार आहेत, हे देखील या निवडणुकीत सांगितलं जाईल. मुंबईतल्या मराठी माणसासाठी महायुती सरकारने राबवलेल्या योजनांवर भर दिला जाणार आहे. यात गिरणी कामगारांसाठी घरं, बीडीडी चाळींचा पुनर्विकास इत्यादी कामं आहेत. शिवाय म्हाडाची घरं, झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास ही कामं तर आहेतच. मनसेच्या भूमिकेकडे लक्ष. राज ठाकरे यांनी आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी एकतर्फी घोषणा करून आपण राज्यात 225 जागा लढवणार असं जाहीर केलंय. इतकंच नाही तर बाळा नांदगावकरांच्या रूपाने शिवडी मतदारसंघात उमेदवार सुद्धा जाहीर केलाय. त्यामुळे यांची निकालानंतरची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही वेळा आक्रमक भूमिका घेतली होती आणि लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. मराठीच्या आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आज राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माहीम, दादर, वरळी, शिवडी या मराठी बहुल भागांमध्ये मनसेची कामगिरी कशी होईल याविषयी उत्सुकता आहे. भाजपा मनसे जवळीक वाढली असली तरी महायुतीकडून काही जागा मनसेसाठी सोडल्या जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र मनसे उमेदवारांचा उपयोग काही मतदारांमध्ये ठाकरे गटातील उमेदवारांच्या मतांची फाटाफूट करण्यासाठी भाजपाकडून केला जाऊ शकेल. म्हणूनच मुंबईवर वर्चस्व कोणाचं हा मुद्दा या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत वर्चस्व मिळवण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चढाओढ असून दोघांमध्ये सुद्धा जागा वाटप हा कळीचा मुद्दा असेल तर बंडखोरीचे आव्हान सुद्धा मोठे असणार आहे. कारण दोन्ही बाजूंच्या बंडखोरांसाठी पर्याय उपलब्ध आहेतच. आता मुंबईकर अशा बंडखोरांना किती महत्त्व देतो ते पाहावं लागेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या ईमेल आयडी वर तुम्हाला कोणत्या बातम्यांवर व्हिडिओज बघायला आवडतील ते सुद्धा नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.